तर गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गुढीपाडव्यासाठी अजिबात कांदा लसूण असं काहीच न वापरता मराठमोळी सात्विक पारंपरिक अशी थाळीची रेसिपी आज आपण करतोय बरं का. ज्यामध्ये आपण भरपूर सारे पदार्थ केलेत तेही कोणतीही पूर्वतयारी न करता. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी देवाच्या नैवेद्याला सुद्धा करता येईल अशी थाळीची रेसिपी आज आपण करतोय. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात आपण गोडाच्या पदार्थापासून करूया. तर त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी बदाम घ्यायचे, जे की मी भाजून वगैरे घेतले नाहीये, तसेच इथं वापरायचे. सोबतच यामध्ये अर्धाच वाटी काजूच्या पाकळ्या घालायच्या आणि ह्यामध्ये 3 अख्ख्या वेलच्या घातल्या. वेलचीची पूड जर का तुमच्याकडे आयतीच असेल तर ती नंतर तुम्ही बासुंदी झाल्यावरती वापरू शकता. आता काय करायचं, जमेल तितकं बारीक असं दळून घ्यायचं. मस्त अशी ड्रायफ्रूटची पावडर आपली घरच्या घरी तयार झाली, जे की तुम्ही मसाला दूध करताना किंवा बासुंदी करताना वापरू शकता. लगेचच इथं जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची. बासुंदी करता वेळेस एकतर स्टीलची कढई किंवा पसरट कढई वापरायची. लोखंडी कढई सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता कढईमध्ये काय करायचं, 1 लिटर म्हशीचं दूध घालून घ्यायचं. म्हशीचं दूध वापरायचं किंवा फुल क्रीमच दूध वापरायचं, ज्यामध्ये अजिबात पाणी नको. त्यामुळे काय होतं, पटकन अशी बासुंदी आपली अळून येते. आता दूध घातल्यावरती उकळी येऊ द्यायची आणि नंतर छान असं मिक्स करत एक 20 ते 30% दूध आपल्याला आटवून घ्यायचंय. एक 10 ते 15 मिनिटात व्यवस्थित दूध फुल आचेवरती आटवून घेतलं. दुधाजवळच असेल तर फुल आचेवरती ठेवा आणि दुसरं काही काम करायचं असेल तर मंद आचेवरती दूध तुम्हाला आटवत ठेवायचंय. फक्त 2 ते 3 मिनिटाला व्यवस्थित दूध आपल्याला हलवून घ्यायचंय. त्यामुळे काय होतं, दूध बुडाला लागत नाही. आता इथं पाहू शकताय 20 ते 30% दूध आपलं 10 ते 15 मिनिटात आटलं गेलं. लगेचच काय करायचं, जी आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली ती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करत एक 5 ते 7 मिनिटं दूध आपल्याला आटवून घ्यायचंय. यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर घातल्यामुळे पटकन असं दूध सुद्धा आपलं आटलं जातं. तर इथं पाहू शकताय ड्रायफ्रूटची पावडर घातल्यावरती व्यवस्थित मिक्स केलं आणि एक 5 ते 7 मिनिटं चांगलं दूध आटवून घेतलं. बरचसं दूध आटलं गेलं, फक्त आणखी 5 ते 7 मिनिटं आटवून घ्यायचं. तर इथं तुम्हाला दिसत असेल काजू बदामची पावडर व्यवस्थित दुधामध्ये शिजल्या गेली. लगेचच काय करायचं, अर्धा वाटी साखर घालून घ्यायची. साखरेचं प्रमाण तुम्हाला बासुंदी किती गोड किंवा कमी गोड हवी आहे, त्या अंदाजाने कमी अधिक करू शकता. साखर घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचं. थोडासा गॅस इथं फुल ठेवायचा. नंतर मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटं पुन्हा चांगली बासुंदी आटवून घ्यायची. एकतर काय होतं, साखर घातल्यामुळे थोडीशी बासुंदी पातळ होते. त्यामुळे साखरेचं पाणी पूर्ण असंच बासुंदीमध्ये मुरू द्यायचं आणि थोडीशी बासुंदी घट्ट होऊ द्यायची. 10 ते 12 मिनिटानंतर बरीच आपली बासुंदी घट्ट दिसते. ह्यापेक्षाही घट्ट करू नका, कारण जसजसा वेळ जाईल बासुंदी थंड होत जाईल तसतशी आणखी बासुंदी घट्ट होते. सुरुवातीला बासुंदी करून ठेवल्यामुळे काय होतं, बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत बासुंदी थंड होते आणि मस्त अळून सुद्धा येते. मस्त अशी दाटसर ड्रायफ्रूटची बासुंदी आपली तयार झाली. तर आता करूया खमंग खुसखुशीत अशी पालकाची सोपी आणि साधी वडी. तर त्यासाठी सुरुवातीला काय केलतं, एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडा झाल्यावरती जमेल तितका बारीक असा चिरून घ्यायचा. पालकाचे जर का कवळे देठ असतील तर ते सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. लगेचच चिरलेल्या पालकामध्ये काय करायचं, 1 वाटी बेसन घालायचं. कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ इथं आपल्याला वापरायचंय. सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. पालकाचा कोणताही पदार्थ करत असाल तर त्यावेळेस थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं. पाव चमचा हळद घालायची. 1 चमचा धनेपूड घातली. धनेपूड जर का नसेल तर ज्यावेळेस आपण हिरवी मिरची आणि अद्रकाचं वाटण करतो त्यावेळेस 1 चमचा अख्खे धने त्यामध्ये कुटून सुद्धा वापरू शकता. 1 चमचा जिरे घालायचे. 1 चमचा ओवा, जो की मी आधीच क्रश करून ठेवला होता. 2 चमचे हिरवी मिरची आणि अद्रकाचं वाटण घालायचं. तर हे वाटण करताना 1 इंच अद्रक आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये थोड्याशा जाडसर कुटून घेतल्या होत्या. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सुरुवातीला काय करायचं, व्यवस्थित पालकामध्ये मिक्स करून घ्यायचं. लगेच जर का ह्यामध्ये तुम्ही पाणी घातलं तर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं
लागतं. त्यामुळे छान असं मिक्स करायचं आणि नंतर पाणी घालून घ्यायचं. तर ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं, त्या वाटीने पाऊण वाटी सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं. तर पाणी घातल्यावरती दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं इथं घट्ट वाटत असेल, पण अजिबात यामध्ये आता पाणी घालू नका. जसं आपण मिक्स करत जाऊ, तसं आणखी हे थोडंसं मिश्रण पातळ होतं. ह्यापेक्षाही आपल्याला घट्ट किंवा पातळ करायचं नाहीये, असं मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय. लगेचच एका ताटलीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून वडीचं मिश्रण ताटलीला चिटकणार नाही. लगेचच काय करायचं, जे आपण गोळा करून ठेवला होता किंवा मिश्रण करून घेतलं होतं, ते मध्यभागी ठेवायचं. एकसारखं पसरवून घ्यायचं. तुम्हाला जर का इथं रोल करून वडी करायची असेल, तर एकतर काय करू शकता, कमीत कमी पाणी वापरून घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. एकसारखे रोल करायचे, ताटलीला तेल लावायचं आणि वडी ज्याप्रमाणे वाफवून घेतली, त्याचप्रमाणे रोलसुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. आता इथं पाहू शकताय, एकसारखं पीठ पसरवून घेतलं. लगेचच वडी वाफवायला ठेवायची. तर त्यासाठी काय केलतं, कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलं. यामध्ये एक स्टँड ठेवायचं, वडीची ताटली ठेवायची आणि झाकण ठेवून फुल आचेवरती 10 ते 15 मिनिटं वडी वाफवून घ्यायची. 10 ते 15 मिनिटं सुद्धा झालेत. लगेचच झाकण उघडायचं. इथं पाहू शकताय, सुरीला काही मिश्रण चिटकलं नाहीये. याचा अर्थ वडी आपली व्यवस्थित वाफल्या गेली. लगेचच काय करायचं, वडीची ताटली बाजूला ठेवायची. पूर्णपणे वडी थंड होऊ द्यायची. त्यानंतरच कट करायची. वडी थंड होतीये तोपर्यंत बाकीचे पदार्थ सुद्धा आपण तयार करून घेऊया. तर अजिबात कसलंच वाटण न करता चमचमीत अशी कांदा लसूण विरहित दोडक्याची भाजी कशी करायची ते पाहूया. तर सुरुवातीला इथं मी काय केलंत, एक मोठा दोडका घेतला. वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ग्राम असेल. लगेचच सध्यासाठी हा दोडका बाजूला ठेवायचा. झटकीपट बनणारा भरल्या दोडक्यासाठी मसाला कसा करायचा ते पाहूया. तर त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घ्यायचा. सोबतच यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. तर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला. गोडा मसाला नसेल तर तुमच्या घरात जो कुठला मसाला असेल तो इथं तुम्ही वापरू शकता. सोबतच यामध्ये 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा पळी कच्चं तेल, जेणेकरून काय होतं, मसाल्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आणि दोडक्यामध्ये सुद्धा मसाला आपल्याला भरता येतो. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा. तर इथं पाहू शकताय, मस्त असा भरल्या भाजींचा मसाला हा आपला तयार झाला. फ्रीजमध्ये ठेवू शकता. महिनाभर म्हणलं तरी आरामशीर हा मसाला आपला टिकतो. तर चला, थाळीमध्ये तुम्हाला इथं झटकीपट बनणारा भरल्या भाजीचा मसाल्याची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे. त्यामुळे एक लाईक तरी नक्कीच करा. तर आता जो आपण दोडका घेतला होता, तो सुरुवातीला स्वच्छ धुतला. पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आणि शिरा काढून अशा फोडी तयार केल्या. ज्या पद्धतीने आपण भरलं वांग करतो, त्यावेळेस कसं वांग कट करतो, तशाच पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या. फक्त आरपार कट करायचं नाहीये. आता जो आपण मसाला तयार केला, तो व्यवस्थित दोडक्याच्या फोडींमध्ये भरून घ्यायचा. व्यवस्थित जितका भरल्या जाईल तितका मसाला भरून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, मसाल्याची चव दोडक्यामध्ये छान अशी उतरते. आणखी एक फोड तुम्हाला भरून दाखवते आणि बाकीच्या सगळ्या फोडी अशाच पद्धतीने भरून घ्यायच्या. तर चला, सगळ्या फोडी मी इथं भरून घेतल्या. लगेचच फोडणी करायला सुरुवात करायची. तर त्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल चांगलं गरम केलं. 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी जर का व्यवस्थित तडतडली नाही तर भाजी खाता वेळेस कडकड अशी सुद्धा लागू शकते. अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे सुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायचे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची. मस्त अशी भन्नाट फोडणी आपली तयार झाली. लगेचच काय करायचं, भरून घेतलेले दोडके घालायचे आणि फोडणीमध्ये छान असे परतू द्यायचे. फोडणीमध्ये आपण काही बाकीचे मसाले घातले नाहीयेत. भाजीचा मसाला तयार करता वेळेसच सगळे मसाले घातले होते. त्यामुळे आता काही मसाले घालून घ्यायची गरज नाहीये. आता इथं पाहू शकताय, 5 ते 7 मिनिटात दोडक्याचा रंग सुद्धा बदललाय. दोडके व्यवस्थित परतल्या गेले. लगेचच काय
करायचं, 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ करायची त्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण इथं तुम्ही कमी अधिक करू शकता. पाणी घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचं, एक उकळी येऊ द्यायची, नंतर झाकण ठेवायचं आणि दोडका छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर चला 10 ते 15 मिनिटात व्यवस्थित दोडका शिजला गेला. लगेचच काय करायचं, थोडं मिक्स करून घ्यायचं, भरपूर कोथिंबीर घालायची. तरी तर तुम्हाला इथे दिसतच असेल, कमीत कमी तेलामध्ये चमचमीत अशी कांदा लसूणाचं काहीच न वापरता अगदी सगळ्यांना आवडेल अशी दोडक्याची रस्सा भाजी आपण तयार केली. सध्यासाठी बाजूला ठेवूया आणि मस्त चमचमीत लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा करायचा ते पाहूया. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी तांदूळ घ्यायचा. बासमती किंवा लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा नाहीये. जो तांदूळ सुवासिक असेल किंवा कोलम तांदूळच आपल्याला वापरायचा आहे. जो आपण तांदूळ घेतलाय तो एका भांड्यामध्ये काढायचा. धुवून किंवा भिजवत ठेवायचा नाहीये. ज्यावेळेस आपण तांदूळ पाण्यामध्ये घालू त्यावेळेसच स्वच्छ धुवून आपल्याला वापरायचा आहे. सध्यासाठी बाजूला ठेवूया आणि लगेचच कुकरमध्ये 2 पळी तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल हलकं गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. नंतरच यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे सुद्धा चांगले फुलू द्यायचे. आता इथं काही खडे मसाले घेतले. त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 काळी मिरे आणि 2 लवंगा घ्यायच्या. तुमच्याकडे एखादा खडा मसाला नसेल किंवा ह्यापेक्षा काही वेगळा खडा मसाला असेल तो इथं तुम्ही वापरू शकता. खडे मसाले एक 5 ते 6 सेकंद तळू दिले. नंतर ह्यामध्ये एक सालीसहितच चिरून घेतलेला बटाटा, अर्धा वाटी ताजा मटार नसेल तर वाटाणे भिजवलेले सुद्धा वापरू शकता. सोबतच फ्लॉवर घालायचा, जो की अर्धा वाटी इथं मी फ्लॉवरचे तुकडे घेतले होते. टोमॅटो सुद्धा घालायचा. भरपूर कढीपत्ता घातला. 1 चमचा किसलेलं अद्रक घालायचं आणि व्यवस्थित भाज्या परतू द्यायच्या. आता इथे एखादी भाजी नसेल किंवा कोणती दुसरी भाजी वापरायची असेल, ती सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. तर एक 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित भाज्या परतल्या गेल्या. सोबतच हलका टोमॅटो मऊ दिसतोय. लगेचच यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा गोडा मसाला. मसाले भात आहे म्हटल्यावरती गोडा मसाला अजिबात स्किप करायचा नाहीये. गोडा मसाला आवर्जून वापरायचा आहे. जरी सुद्धा गोडा मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण गोडा मसाला असेल तर मेन जो मसाले भात असतो त्याची चव तुम्हाला इथं येईलच. लगेचच काय करायचं, 1 चमचा धनेपूड घालायची, अगदी चिमूटभर हिंग घालायचा आणि मसाले व्यवस्थित एक 5 ते 7 मिनिटं परतू द्यायचे. जितके जास्त मसाले व्यवस्थित परतल्या जातील तितका खमंग असा मसाले भात आपला तयार होतो. तर एक 5 ते 7 मिनिटात मसाले व्यवस्थित परतले गेले. लगेचच यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्या वाटीने बरोबर 2.5 वाटी पाणी घालायचंय. तुमच्या तांदळाला किती पाणी कमी किंवा जास्त लागतंय त्या अंदाजाने इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा कढईत पातेल्यात भात करत असाल तर 3 वाटी इथं तुम्हाला पाणी घालायचंय. आता इथं पाणी घातल्यानंतर पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित फुलाचे वरती पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येते तोपर्यंत जो आपण आधी तांदूळ घेतला होता तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. उकळी सुद्धा आली, तांदूळ सुद्धा धुवून झाला. लगेचच तांदूळ घालायचा. व्यवस्थित चांगलं कालवून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं. फुल आचेवरती एक शिट्टी काढायची आणि मंद आचेवरती 2 मिनिटं ठेवायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित वाफेवरती भात होऊ द्यायचा. आपला इथं तर भात झालाय. कुकरची वाफ जातेय तोपर्यंत लगेचच कणिक मळून घ्यायची. तोपर्यंत काय होतं, बाकीचे जे काही राहिले-साहिलेले पदार्थ आहेत ते होईपर्यंत कणिक सुद्धा चांगली अशी मुरल्या जाते. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. यामध्ये अगदी थोडंसं किंवा चवीपुरतं मीठ घालायचं. सुरुवातीला चांगलं एकजीव करायचं आणि छान असं थोडं-थोडं पाणी घालत व्यवस्थित कणिक आपल्याला मळून घ्यायची. पोळ्या करता वेळेस गव्हाच्या पिठामध्ये अजिबात तेल वगैरे घालायचं नाहीये. जर का तुम्ही तेल घातलंत तर आपल्या पोळ्या काळ्या सुद्धा होऊ शकतात. आता इथं पाहू शकताय थोडं-थोडं पाणी घालायचं आणि हलकी सैलसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं.
खूपही आता सैलसर पीठ भिजवू नका, कारण जसजशी कणिक मुरेल तसतशी आपोआपच आपली थोडीशी कणिक पातळ होते. त्यामुळे भिजवताना थोडी घट्ट कणिक आपल्याला भिजवून घ्यायची. तर एक साधारणतः अर्धा वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित कणिक आपली भिजल्या गेली. लगेचच थोडं काय करायचं, अर्धा चमचा तेल लावायचं. पुन्हा चांगली कणिक आपल्याला मळून घ्यायची. त्यामुळे काय होतं, मऊसूत आपल्या पोळ्या तयार होतात. लगेचच झाकण ठेवायचं आणि बाकीची तयारी होईपर्यंत एक 15 ते 20 मिनिटं कणिक आपली मुरू द्यायची. कणिक भिजवून झाली, लगेचच काय करायचं, बाकीची जी काही तयारी आहे ती सुद्धा करून घ्यायची. तर आता करूया मस्त अशी चटपटीत तोंडाची चव वाढवणारी गाजराची कोशिंबीर. तर त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं गाजर, किसलेल्या गाजरामध्ये 3 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे आंबट दही, दही नसेल तर अर्ध्या लिंबाचा रसही तुम्ही वापरू शकता. 1 चमचा साखर, साखर तुम्हाला किती कोशिंबीर गोड किंवा किती कमी जास्त हवी आहे त्या अंदाजाने वापरू शकता. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं. फोडणी घालण्याच्या अगोदर व्यवस्थित घातलेले जिन्नस मिक्स करून घ्यायचे. तर आता फोडणीकरिता कढईमध्ये अर्धा पळी तेल चांगलं कडकडीत गरम केलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे, भरपूर कढीपत्ता घातला. काही सेकंद तळू द्यायचं. चुरचुरीत फोडणी कोशिंबिरीवरती घालून भरपूर कोथिंबीर घालायची. व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. मस्त अशी आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी गाजराची कोशिंबीर तयार झाली. सध्यासाठी बाजूला ठेवायची. दोडक्याची भाजी मसाले भात होईपर्यंत ज्या आपण वड्या वाफवून घेतल्या होत्या, त्या सुद्धा पूर्ण थंड झाल्या. लगेचच काय करायचं, आवडीप्रमाणे ह्या वड्या कट करायच्या. इथं जर का तुम्ही रोल करत असाल किंवा ताटलीमध्ये थापून जरी वड्या करत असाल, तरी पूर्ण थंड झाल्यावरती वड्या कट करायच्या. गरम-गरम जर का वड्या कट केल्या तर वडीचं मिश्रण सुरीला आणि ताटलीला चिटकू शकतं. तर इथं पाहू शकताय मस्त अशा वड्या कट केल्या. किती सहजरित्या ताटापासून वड्या वेगळ्या झाल्या हे तर तुम्हाला दिसतच असेल. तर आता जेवढ्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय किंवा तळून घ्यायच्या आहेत, तेवढ्या वड्याच काढायच्या आणि बाकीच्या वड्या फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात. 8 ते 10 दिवस म्हणलं तरी अशाच्या अशा राहतात. मनाला आलं की केव्हाही फ्रीजमधून काढायच्या, थोड्याशा रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायच्या आणि नंतर शॅलो फ्राय किंवा तळून तुम्ही खाऊ शकता किंवा अशाचही खूप सुंदर अशा लागतात. काही वड्या इथं मी काढून घेतल्यात. कढईमध्ये एक साधारणतः 3 ते 4 पळी तेल चांगलं गरम केलं. वड्या सोडायच्या आणि व्यवस्थित सगळ्या साइडने मस्त अशा खुसखुशीत तळून घ्यायच्या. तर आता कढईमध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या सोडून घेतल्या. गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवरती खालच्या साइडने हलका रंग येईपर्यंत तळू द्यायच्या. नंतर अलट-पलट करत गॅसची आच मंदच ठेवत व्यवस्थित रंग येईपर्यंत खमंग खुसखुशीत वड्या तळून घ्यायच्या. तर इथं पाहू शकताय मस्त पदर वड्यांना सुटलेत. भरपूर खुसखुशीत दिसतायत. रंग तर काय सुरेख आलाय हे तर तुम्हाला दिसतच असेल. वडीतलं पूर्ण तेल निथळायचं आणि डिशमध्ये काढून घ्यायच्या. अशाच पद्धतीने जेवढ्या तुम्हाला वड्या लागत असतील तेवढ्या तळून घ्यायच्या. तर वड्यासुद्धा मी तळून घेतल्या. तोपर्यंत कुकरची वाफही गेली. झाकण उघडायचं. पाहू शकताय. आहा! घरभर नुसता सुगंध सुटलाय. सुगंधित लग्नाच्या पंक्तीतला चमचमीत मसाले भात आपला तयार झाला. झाकण उघडलं, थोडंसं मिक्स केलं, पुन्हा झाकण लावलं, कारण गरम-गरम सुद्धा मसाले भात तर आपला राहिलाच पाहिजे. मसाले भात सुद्धा झाला, सगळे पदार्थ सुद्धा झाले. फक्त राहिला असेल तर काय, गरम-गरम अशी खरपूस भाजलेली पोळी ती सुद्धा आपण करून घेऊया. तर अर्धा ते पाऊण तास सुद्धा झाला. बाकीचे पदार्थ सुद्धा तयार झाले. कणिक सुद्धा चांगली मुरली. सुकं गव्हाचं पीठ तर ताटामध्ये आहेचच. लगेचच काय करायचं, जेवढी पोळी तुम्हाला मोठी, छोटी करायची त्या अंदाजाने उंडा काढला. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये आधी बुडवायच्या आधी थोडंसं मळून घ्यायचं. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून पोळी पुरी एवढ्या साइजची लाटून घ्यायची. सुरुवातीला चांगलं तेल पसरवायचं आणि नंतर थोडंसं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरलं आणि त्रिकोणी साइजचा उंडा तयार केला. जर का त्रिकोणी उंडा केल्यावरती बऱ्याच जणांची पोळी गोल तयार होत नसेल तर इथं दाखवल्याप्रमाणे थोडासा साइडचा उंडा काढायचा. एकसारखा करत सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवत हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची.
तर इथं पोळी आपल्याला खूपही जाड किंवा खूपही पातळ अशी लाटायची नाहीये. एकसारखी पोळी लाटायची. पातळ लाटली तर काय होतं, पोळी आपली भाजल्यावरती काही वेळाने कडक होऊ शकते आणि एकदमच जर जाड लाटली तर पोळी आपली गचगच सुद्धा होऊ शकते. तर आता इथं पाहू शकता हलक्या हाताने एकसारखी मी पोळी लाटून घेतली. पोळी लाटण्याच्या अगोदरच गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. पोळी घालायची, खालच्या साईडने काही सेकंद भाजू द्यायची. आता मात्र उलटवून घ्यायची. एकसारखी पोळी आपल्याला दोन्ही साइडने भाजून घ्यायची. अर्धी कच्ची असताना जर का तेल लावलं तर काही वेळाने पोळी आपली थोडीशी काळसर सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पोळी व्यवस्थित भाजू द्यायची आणि नंतर तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यावरती थोडं काही सेकंदच भाजू द्यायचं. लगेचच काढून घ्यायची. खरपूस भाजलेली गरम-गरम पोळी सुद्धा आपली तयार झाली. इथं सांगितलेल्या थोड्याशा बारीक-सारीक टिप्स जर का वापरल्या तर तुमच्या सुद्धा मस्त मऊसूत मी दाखवल्याप्रमाणेच तुमच्याही पोळ्या तयार होतील. सगळा साग्र संगीत आपला मेनू तयार झाला. लगेचच पान वाढायला घ्यायचं. सुरुवातीला मस्त चमचमीत अजिबात कांदा लसूण असं काहीच न वापरता केलेला लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात, आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी कोशिंबीर, भरलं दोडकं तर आहेच म्हटल्यावरती अजून तर कोणती भाजी नकोच आहे. सोबतच मस्त ड्रायफ्रूटची बासुंदी सुद्धा तयार झाली, जी की भन्नाट चवीची होते. कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा. सोबतच खमंग खुसखुशीत त्याच्यामध्ये सुद्धा लसणाचा वापर केला नाहीये, त्यामुळे सात्विकच आहे. खमंग खुसखुशीत पालकाची वडी आणि खरपूस भाजलेली कढीची पोळी असा जर का मेनू असेल तर तुमच्यावरती सुद्धा देव मात्र प्रसन्न होतील. तर मग तुम्ही कशाची वाट पाहताय? गुढीपाडव्याला सुद्धा ट्राय करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या सुद्धा नक्कीच सांगा. ही सागर संगीत थाळी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सात्विक पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.